शहरातील पावसाळापूर्व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापती मनीषा अतकरे यांनी दिले. शहरातील नालेसफाई व घनकचरा व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. ही बैठक डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पार पडली. बैठकीला उपसभापती श्रीकांत आगलावे, सदस्य विक्रम ग्वालबंशी, पूजा भुगावकर, योगेश मडावी, रजनी वानखेडे, प्रमोद ठाकूर, भावना लोणारे यांच्यासह उपायुक्त राजेश भगत आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले उपस्थित होते. डॉ. गजेंद्र महल्ले यांनी शहरातील नालेसफाईच्या कामाचा आढावा सादर करताना पहिला टप्पा पूर्ण झाल्याची माहिती दिली. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कामे सुरू असून राज्य सरकारकडून लवकरच नालेसफाईसाठी यंत्रसामग्री उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सभापती मनीषा अतकरे यांनी पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या भागांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. झोननिहाय आराखडा तयार करून नगरसेवकांच्या सहभागातून नालेसफाईचा कार्यक्रम राबवावा असेही त्यांनी सांगितले. तसेच नालेसफाईच्या कामाची छायाचित्रांसह माहिती संबंधित नगरसेवकांना देण्याचे निर्देश बीव्हीजी व एजी एन्व्हायरो कंपनीला देण्यात आले. यावेळी अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांची गरज व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून प्रत्येक झोनमध्ये किमान 50 अतिरिक्त सफाई कर्मचारी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती दिली. धोकादायक नाल्यांवर जाळी बसवून प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.